2 वर्ष जवळपास 2 वर्ष होत आहेत आपण सुत्त क्लासच्या माध्यमातून पुस्तकामध्ये सामील आहे. आणि पुस्तकामधल्या मध्यम निकाय हा जो ग्रंथ आहे, ह्या ग्रंथाचा आपण गेली 2 वर्ष अभ्यास करतोय. आणि त्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आज जवळपास 92 सुत्त आपण 92 सुत्त जे आहे त्याचा अभ्यास करतोय. म्हणजे भगवंताने जे काही उद्देश दिलेले आहे त्याचा मूळ उद्देश जो जसा आहे तसा तो त्रिपिटकामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच गोष्टी आपण जाणण्याचा प्रयत्न करत आहे. तर आज आपण जे सुत्त बघणार आहोत 92 नंबरचं सुत्त आहे, सेल सुत्त नावाचं सुत्त आहे. आणि हा जो सेल आहे, सेल म्हणजे नाव आहे, ब्राह्मण नाव आहे, त्या ब्राह्मण व्यक्तीचं नाव सेल आहे. आणि सुत्त म्हणजे आपल्याला माहिती आहे, सूत्र आपण म्हणू शकतो एक प्रकारचं चांगलं जीवन जगण्यासाठी त्याचं सूत्र आहे. तर ते सूत्र ह्या भगवंतांनी या सुत्तामध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा मध्यम निकायामध्ये अनेक प्रकारचे वर्ग आहेत. त्यामध्ये ब्राह्मण वर्ग हा 10 नंबरचा वर्ग आहे. आणि ब्राह्मण वर्ग म्हणजे काय की अनेक ब्राह्मण लोक भगवंताकडे आलेले आहेत आणि भगवंतांसोबत त्यांनी चर्चा केलेली आहे. चर्चा विनिमय करून त्यांचा जो धम्म आहे त्यांनी जाणण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या ज्या काही दृष्टी आहेत त्यांच्या धर्मामध्ये असणाऱ्या त्यांच्या आस्था आहे तर त्याच्याविषयी त्यांनी चर्चा केलेलं आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारचंच हे एक सुत्त आहे. ते सुत्त आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ह्या सुत्ताची सुरुवात आपल्याला अशी आहे की आपण नेहमी जसं म्हणतो की असे मी ऐकले, हे प्रत्येक वेळी आपण त्या सुत्ताची सुरुवात आहे. तरी असे मी ऐकले असं कोण म्हणलं तर आनंद म्हणत आहे. आणि याच्याविषयीची पार्श्वभूमी आपण अनेकदा सुत्तांमधून ऐकलेली आहे. तर एकदा भगवान फार मोठा भिक्खू संघ, महाभिक्खू संघासह 12.5 भिक्खू घेऊन भगवंत अंगुत्तराप नावाचा जो देश आहे, जसे आज आपण महाराष्ट्र आहे किंवा उत्तर प्रदेश आहे, अशा प्रकारचा देश त्या काळात अंगुत्तराप नावाचा एक देश होता, म्हणजे प्रदेश होता. आणि त्या प्रदेशामध्ये भगवंत चारिकेसाठी महाभिक्खू संघासह म्हणजे जवळपास 12.5 भिक्खू ज्या अनंत भिक्खू असतील तर त्या भिक्खूंसोबत चारिका करण्यासाठी अंगुत्तराप या देशामध्ये गेलेले आहेत. आणि ह्या अंगुत्तराप देशामध्ये बाजारपेठ आहे. आणि त्या बाजारपेठेत आपण नावाचं बाजारपेठ म्हणजे आपण नावाचं गाव आहे. त्या बाजारपेठ मोठी बाजारपेठ आहे. आणि त्या बाजारपेठेमध्ये भगवंत काय करत आहेत, चारिका करत आहेत. आणि या बाजारपेठेमध्ये केनिय नावाचा एक जटिल आहे, जो जटाधारी श्रमण आहे. तर तो श्रमण त्या बाजारपेठेत राहत होता. आणि त्याला असं समजलं की शाक्य कुळातून प्रव्रजित झालेले जे सम्यक संबुद्ध अरहंत आहेत, जे श्रमण आहेत आणि चांगल्या प्रकारे आचरण करणारे आहेत आणि देव आणि मनुष्यांचे ते शास्त्र आहेत. आणि जे श्रमण आपण त्याला म्हणूया की पुरुषांचं दमन करणार आहेत, अशा प्रकारची जी काही कीर्ती आहे ती त्या केनिय जटिलाने काय केलेली आहे, ऐकलेली भगवंताच्या बाबतीत. आणि मग त्याला असं वाटलं की त्याच्या मनामध्ये एक आस्था उत्पन्न झाली की जर आज हे जे अरहंत आहेत, हे बुद्ध आहेत आणि हे बुद्ध आपल्या इकडे आलेले आहेत आणि बुद्धांचं किंवा अरहंतांचं दर्शन जे मंगल आहे असं समजलं जातं, की मग मी का त्यांच्याकडे जाऊ नये, अशा प्रकारची भावना त्याच्या मनामध्ये उत्पन्न झाली त्या केनिय जटिलाची. आणि मग त्यानं ठरवलं की आपण भगवंतांना जाऊन काय करायचं, भेटायचं. आणि मग तसं तो ठरवतो आणि भगवंत त्या ज्या आपला अंगुत्तराप नावाचा जो प्रदेश आहे तर तिथे चारिका करत असताना तिथे जाऊन भेटतो. आणि तिथं भेटल्यानंतर भगवंताला भेटून तो भगवंतांना वंदन करतो. आणि वंदन करून विचारपूस सगळी करतो की बाबा कसं तुमचं येणं झालं, तुम्ही कशा आहात किंवा तुमचा भिक्खू संघ कसा आहे, अशा प्रकारचं जे काय औपचारिक आपण ज्याला म्हणतो की त्या प्रकारचं करून भगवंताशी त्याचा चर्चा चालू झाली. आणि भगवंताने त्याला जो काही उपदेश दिला तो भगवंताचा उपदेश तो ऐकतो आणि इतका तो प्रभावित होतो की त्याला वाटतं की बाबा भगवंताने इतका सुंदर मला उपदेश दिलेला आहे, माझ्या जीवनामध्ये ज्या काय अनेक गोष्टींना मी अडचणींना सामोरं जात होतो तर त्याचा एक उलगडा करून देण्याचं काम भगवंतानी या आजच्या छोट्याशा आपण म्हणूया की उपदेशामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे ज्यावेळेस त्याला असं वाटतं की हा इतका चांगला माणूस आहे आणि हा चांगला म्हणजे बुद्ध आहे, तर ह्या बुद्धाचं जे काय दर्शन आहे जसं मला झालं तसं माझ्या गावकऱ्यांना सुद्धा व्हावं, अशा प्रकारची भावना त्याच्या मनामध्ये उत्पन्न होते. आणि मग तो काय करतो की भगवंतांना विनंती करतो की भगवंत तुम्ही माझ्या गावात या, म्हणजे माझ्याकडे भोजनासाठी तुम्ही यायला पाहिजे, अशी ते भावना उत्पन्न करतो. आणि मग भगवंत त्याला म्हणतात की बाबा
माझा हा जो आज भिक्खू संघ आहे तो 1250 लोक आहेत माझ्यासोबत, आणि ह्या सगळ्यांची जेवणाची व्यवस्था करणं तसं कठीण आहे. म्हणजे एखादा त्याचा जो केनी जटिल आहे तर त्याचा पण एक आश्रम आहे, त्या आश्रमात तो राहणारा व्यक्ती आहे. आणि असा व्यक्ती ज्यावेळेस म्हणतो की तुम्ही माझ्या आश्रमात जेवणासाठी आलं पाहिजे, आणि त्यावेळेस भगवंत थोडासा विचार करतात, जसं आपण पण विचार करतो की अचानक उद्या जर एखाद्या घरी जेवायला जायचं असेल तर आणि अनेक लोक आपल्यासोबत असेल, जसं आपण विचार करतो की ह्यांना जमेल की नाही, तशा प्रकारचे भगवंताच्या मनामध्ये भावना उत्पन्न झाली. आणि त्यांना म्हणतायत भगवंत की माझ्याकडे 1250 लोक आहेत, आणि अशा थोडंसं हे होईल. नाही तो म्हणतो की काही नाही, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही माझ्याकडे जेवणासाठी उद्याच्या भोजनासाठी आलं पाहिजे. असं एक नाही तर 3 वेळा ते काय करतात, विनंती करतात. कोण? केनी जटिल. आणि मग भगवंत त्याला काय करतात, सहमती देतात. तर ते एक गोष्ट महत्वाची काय की प्रत्येक जिथं जिथं आपण सुत्त बघितलेली आहे त्या सुत्तामध्ये एक गोष्ट लक्षात आपल्याला आली असेल की 3 वेळा लोक याचना करतात. याचं कारण काय, तर पहिल्यांदा जर समजा आपण एखादी याचना केली तर जस्ट असं अजागृतपणे म्हणा किंवा असं करायचं म्हणून आपण केलेली असते. दुसऱ्यांदा थोडासा तो माणूस काय करतो की भानावर आलेला असतो की आपण याचना करतोय, आणि तिसऱ्यांदा तो मात्र पूर्ण भानावर असतो, जागृत असतो की मी या प्रकारची याचना करत आहे. आणि मगच भगवंत त्याला काय करत असतात, सहमती देत असतात. म्हणजे भगवंत सुद्धा सहमती देण्यासाठी या 3 गोष्टींचा हे करतात की असंच भगवंत एखाद्याने याचना केल्याने गेले असं नाही, तर त्याची सगळ्या गोष्टी जाणून भगवंत काय करतायत, त्याला सहमती देत आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं काय आहे की हा जो केनी जटिल आहे तो काय बौद्ध नाही, तर त्याचा तो वेगळ्या श्रमण परंपरेचा आचरण करणारा व्यक्ती आहे. आणि इथं आपण बघतोय की त्या काळात लोक ज्ञानासाठी असुसलेली होती, आणि जिथं कुठं ज्ञान मिळेल तिथं जाण्याचा प्रयत्न करत होते, आणि त्या ज्ञान मिळवून स्वतःचे चांगल्या प्रकारचं चांगल्या प्रकारे पुढे जीवन यापन करण्यासाठी त्या ज्ञानाचा आधार घेत होते. आणि म्हणून हा जो केनीय जटिल आहे तो जटाधारी व्यक्ती आहे. तो जटाधारी व्यक्ती म्हणजे तो आचरणशीलच व्यक्ती आहे, पण त्याला असं वाटलं की हे आचरण करत असताना मी अजून कुठंतरी अपूर्ण आहे, आणि मला जर पूर्णत्वाला जायचं असेल तर कुणाचा तरी आधार घेणं गरजेचं आहे. जो परिपूर्ण माणूस आहे, आणि त्यांना भगवंत मगाशी कसं म्हटलं की भगवंताच्या बाबतीत त्यानं हे जाणलं होतं की भगवंत सम्यक संबुद्ध आहेत, परिपूर्ण व्यक्ती आहेत, आणि आचरणानं शुद्ध व्यक्ती असणारा हा व्यक्ती आहे. की म्हणून तो काय करतोय की तिकडे भगवंताच्याकडे गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग हे सगळं झाल्यानंतर तो काय करतो की विनंती करतो, भगवंताने त्यांना सहमती दिलेली आहे. आणि सहमती दिल्यानंतर तो जो केनी जटिल आहे तो त्याच्या गावात म्हणजे गावात परत जातो, तिथं जातो, आणि मग त्याचे जे काय भावबंधू आहे किंवा त्याचे असणारे अमात्य वगैरे त्या सगळ्यांना एकत्रित बोलवतो आणि त्यांची छोटीशी मिटिंग घेतो, आणि त्यांना सांगतो की त्याचा जो संकल्प आहे तो त्यांना सांगतो की बाबा जे अरहंत आहे, अरहंत भगवान बुद्ध आहेत किंवा सम्यक संबुद्ध आहेत, अशा प्रकारचं जे काही त्याने कीर्ती आहे ती परत एकदा तो त्या सगळ्यांना सांगतो. आणि मग म्हणतो की अशा व्यक्तीला मी आपल्या नगरामध्ये काय केलेलं आहे की भोजनासाठी बोलवलेलं आहे, आणि ह्या भोजनाची व्यवस्था आपल्याला सर्वांना करायची आहे, आणि ते भोजनासाठी उद्याच येणार आहे असं तो सगळं सांगतो. आणि मग हे लोक पण तेवढ्याच म्हणजे आपण म्हणूया की प्रेरणेनं की भगवंताच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी सुरुवात करतात. आणि मग एक उठतो, कोण भांडे आणतो, कोण लाकडं आणतो, कोण लाकडं फोडण्याचं काम करतो, कोण भांडी धुण्याचं काम करतो, कोण मांडव घालण्याचं काम करतो. अशा प्रकारचे सगळे लोक ते आपापल्या कामामध्ये काय करतात, व्यस्त होतात. आणि हा जो केनी जटिल आहे तो स्वतः सुद्धा तो फक्त आदेश देऊन थांबत नाही, तर तो स्वतः सुद्धा कामामध्ये व्यस्त होतो. तो मांडव घालत असताना मांडवाचं कापड बांधण्याचं काम करतो. आणि हे सगळे लोक अगदी श्रद्धेने, अगदी उत्साहाने, अगदी ते सगळं काम करत आहेत. आणि हे सगळं काम करत असताना जसं मगाशी मी म्हटलं की या अंगुत्रा देशामध्ये जर केनी जटिल राहत होता तसे अनेक ब्राह्मण सुद्धा लोक राहत होते. आणि मग त्या ब्राह्मण लोकांमध्ये सेल नावाचा ब्राह्मण हा त्या तिथे राहत होता. आणि हा सेल नावाचा जो ब्राह्मण आहे तो सुद्धा फार विद्वान आहे, म्हणजे तो धर्मशास्त्राचा अभ्यासक आहे, कर्मकांडाचा अभ्यासक आहे, किंवा 3 वेदांमध्ये पारंगत असणारा हा जो ब्राह्मण आहे हा तिथंच तो राहत होता. किंवा तो लोकायत आणि महापुरुषांची जी लक्षण आहेत हे जाणण्यामध्ये तो निपुण असणारा हा जो सेल नावाचा ब्राह्मण आहे. आणि इतकंच नाही तर तो 300 विद्यार्थ्यांना मंत्र शिकवणारा हा ब्राह्मण आहे. कोण? सेल नावाचा ब्राह्मण. आणि हा जो सेल नावाचा ब्राह्मण आहे तो केनी जटिल जिथं राहत आहे तिथून तो जात असताना हे सगळी व्यवस्था तो बघतोय
की इतकी लोक फार मोठ्या प्रमाणात मांडव मोठा घालत आहेत किंवा जेवणाची व्यवस्था करत आहेत, कोण लाकडं फोडत आहेत, कोण लाकडं आणत आहेत, कोण भांडी धुत आहेत, कोण पाणी भरत आहेत, अशी ही सगळी व्यवस्था करत असताना हे सगळं बघतोय आणि त्याच्या मनामध्ये एक शंका उत्पन्न होती की अरे हे नेमकं काय चाललेलं आहे. मग तो त्या केनी एजटीला जवळ जातो, सेल ब्राह्मण, त्याला विचारतो केनी एजटीला की म्हणते की काय तुमच्याकडे आज लग्न समारंभ आहे की काय उद्या, किंवा विवाहात देण्याचा जो समारंभ आहे तो आहे की काय, किंवा काय महायज्ञ आहे का, अशा प्रकारचा तो म्हणतो. किंवा म्हणतो की जो मगधराज सैनिक बिंबिसार त्या देशाचा राजा आहे की त्यांना जेवणाचं तुम्ही भोजन दिलंय काय, अशा प्रकारची तो विचारपूस करतो. कारण हे इतका मोठा कशासाठीचा खटाटोप आहे, त्याला हे काय माहित नाही की भगवान तिकडे येणार आहेत किंवा काय. आणि मग हे सगळं झाल्यानंतर, ही त्यांची चर्चा झाल्यानंतर जो केनी जटिल आहे तो म्हणतो की अशा प्रकारचं काहीच नाही की माझ्याकडे लग्न समारंभ नाही किंवा विवाहात देण्याचा समारंभ नाही किंवा माझ्याकडे राजा बिंबिसार भोजनासाठी येणार आहेत, अशा प्रकारचं काहीच नाही. पण उद्या माझ्याकडे महायज्ञ आहे. तो काय म्हणतोय की उद्या माझ्याकडे महायज्ञ आहे. तर तो महायज्ञ कुणासोबत आहे, म्हणजे कोण येणार आहे त्या महायज्ञामध्ये, तर जे काय बुद्ध आहेत, भगवंत आहेत, अरहंत आहेत, सम्यक संबुद्ध आहेत, जे आचरणाने विचाराने संपन्न आहे आणि परिपूर्ण असा व्यक्ती आहे, तो व्यक्ती माझ्याकडे भोजनदानासाठी येणार आहे असं ते त्याला म्हणतात. आणि मग हे ज्यावेळेस तो ऐकतो आणि जसं ते जो केनी म्हणतो की बुद्ध माझ्याकडे येणार आहे, तर त्याला एकदम तो शॉकिंग होतो. कारण त्यांची एक व्यवस्था आहे, ब्राह्मण लोकांची व्यवस्था, आणि असा सहज असा जी बुद्ध येत नाही किंवा बुद्ध उत्पन्न होत नाही अशा प्रकारची त्यांची धारणा आहे. आणि मग तो ज्यावेळेस केनी जटिल म्हणतो की बुद्ध येणार आहे, तर त्यावेळेस तो सेल त्याला म्हणतो की बुद्ध येणार आहेत असं म्हणतोयस तू, ते खरं आहे का, तर तो म्हणतो हो. परत तो केनी म्हणतो की बुद्ध येणार आहे, परत तो म्हणतो की बुद्ध येणार आहेत असं तो म्हणतोय, हे खरं आहे का. परत तिसऱ्यांदा पण म्हणतो की होय बुद्ध येणार आहेत, आणि मग तो म्हणतो की बुद्ध येणार आहेत हे खरं आहे का, असं तोही 3 वेळा बुद्धांच्या बाबतीत तो म्हणतो. आणि मग त्यालाही असं वाटतं की अरे बुद्ध तर म्हणजे अगदी आपण म्हणू की अनेक काळातून उत्पन्न होत असतात, जन्माला येत असतात, आणि ते बुद्ध येणार, त्या बुद्धांचं दर्शन हे फार मंगल दर्शन आहे असं तो म्हणतो. आणि त्यांची एक धारणा असते, म्हणजे ब्राह्मण लोकांची त्यांच्या ह्याच्यातली एक धारणा आहे की एखादा महापुरुष असेल तर त्या महापुरुषाला कसं ओळखायचं किंवा तो महापुरुष कोण असू शकतो, अशा प्रकारची त्यांची एक धारणा असते. त्यांना त्याच्या मनामध्ये त्याविषयी काही गोष्टी उत्पन्न होतात. तो म्हणतो की जे कोणी महापुरुष असतात तर ते 32 लक्षणाने युक्त असतात असं त्यांची हे असते. आणि मग तो थोडंसं हे करतो की 32 लक्षणी महापुरुष असतात, आणि ह्या 32 जो काय महापुरुष लक्षणांची 2च गती आहेत असं म्हणतो तो. ही सगळी त्यांची चर्चा चालू आहे. तर 32 लक्षणी महापुरुष जो असतो तर त्यांच्या 2 प्रकारच्या गती असतात. मग त्या 2 प्रकारच्या गती काय असतात, तो म्हणतो की जर एखादा महापुरुष असेल, तो गृहस्थी राहिला तर तो 4 दिशांनी पृथ्वीला जिंकणारा धार्मिक राजा बनतो. असा एक धारणा, कुणाची धारणा आहे, या लोकांची धारणा आहे, म्हणजे जे वेगळ्या व्यवस्थेमध्ये जीवन जगणार आहे त्या व्यवस्थेत. अजून काय म्हणतो की दुसरी त्याची गती काय असते, जर तो प्रवर्तित झाला तर तो अरहंत सम्यक संभ बुद्ध बनतो आणि जगावरील जे काय अंधकाराचं पटल आहे तो दूर करणारा होतो. ही एक धारणा आहे. म्हणजे एखादा जो व्यक्ती असतो महापुरुष, जो 32 लक्षणांनी युक्त महापुरुष आहे, तर त्यांच्या ह्या ज्या 2 गती सांगितलेल्या आहेत, ते जर 32 लक्षणी पुरुष असतील तर ह्यांच्या 2च गती आहेत, याच्या व्यतिरिक्त त्यांची 3री किंवा 4थी गती नाही. जसं आज आपण बघतो की आपल्या गती वेगवेगळ्या आहेत, कारण आपण काय 32 लक्षणांनी युक्त महापुरुष नाही किंवा हे नाही. पण एक गोष्ट मात्र आहे, ह्या 32 लक्षणामधले काही लक्षणं आपल्यामध्ये आहेत आणि ते लक्षणं असू शकतात, पण आपण परिपूर्ण नाही तर अपरिपूर्ण आहे. आणि हे जे आहे ते महामानव आहेत, ते सामान्य नाहीत तर ते असामान्य आहेत, हे जे 32 गुणांनी युक्त असतात. तर अशा 32 गुणांच्या विषयी हा काय करत असतो, त्याची ती धारणा असते. आणि असा जर व्यक्ती असेल तर त्याला आपण भेटलं पाहिजे, अशा प्रकारची ह्या सेल ब्राह्मणाच्या मनामध्ये काय होते, भावना उत्पन्न होते. आणि मग तो विचारतो या केनी जटिलाला, तर ते आता जर तू जो म्हणतोस अनंत आहे किंवा बुद्ध आहे, तर ते आता कुठं आहे असं तो विचारतो. आणि मग हा जो केनी जटिल आहे त्याला सांगतो की नील नावाचं जे
नीलवनाचं रांग आहे, म्हणजे तिथं नील नावाचे निळे झाड, म्हणजे अशा प्रकारचे काय तर ते हे असेल आणि तिथं ते सध्या वास्तव्य करत. आणि मग हा जो सेल नावाचा ब्राह्मण आहे तो ठरवतो की आता आपण काय करूया, तिकडे जाऊया. म्हणजे तो आलाय पण इकडं हे केली जटिलाचा हा सगळा खटाटोप बघून त्याच्या मनामध्ये पण एक प्रकारची भावना उत्पन्न होती की असा 32 लक्ष्मी जो महापुरुष आहे तो इथं आलेला आहे आणि त्यांचं जे दर्शन असतं ते मंगल असतं. मग आपल्याला जर त्याचं दर्शन मिळालं तर आपल्यासाठी सुद्धा एक चांगल्या प्रकारची गती उत्पन्न होऊ शकते, अशा प्रकारची भावना उत्पन्न होते. आणि तो लगेचच न थांबता लगेचच काय करतो की जिथं भगवंत राहिलेले आहेत त्या वनामध्ये त्या दिशेने जातो. आणि जात असताना त्याचे 300 जे विद्यार्थी आहेत ज्याला आपण मानवक म्हणतो, तर त्या मानवकांना विनंती करून की आपण बुद्धांच्या दिशेने जाणार आहे आणि बुद्धांच्या दिशेने जात असताना तुम्ही अगदी निशब्द होऊन अगदी शांतपणे माझ्या पाठीमागून तुम्ही काय करा या. कारण हे जे बुद्ध असतात हे बुद्ध सिंहाच्या प्रमाणे एकटे वावरणारे असतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे सिंह जंगलात हा एकटा वावरणारा असतो, अगदी तो निर्भय असतो, कुठल्या प्रकारचं त्याला भय नसतं. असा हा जो सिंह आहे, अशा सिंहाप्रमाणे बुद्ध काय करतात ते वावरत असतात आणि त्यांचं दर्शन दुर्लभ असतं. कारण बुद्ध असे काही सारखे जन्माला येत नाही, तर ते कधीतरच कल्पातून येत असतो. असा हा जो बुद्ध नावाचा व्यक्ती आहे तो इथं आलेला आहे आणि त्याला भेटण्यासाठी आपण काय करणार आहे, जाणार आहे. त्यामुळे तुम्ही आपण जात असताना अगदी शांत जायचं, कुठल्याही प्रकारचा गोंगाट न करता जायचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर मी ज्यावेळेस त्यांच्यासोबत काही चर्चा करेन तर त्यावेळी तुम्ही माझी चर्चा चालू असताना तुम्ही मध्ये मध्ये बोलायचं नाही किंवा अगदी शांतपणे ती चर्चा ऐका, अशा प्रकारचा आदेश त्या 300 लोकांना काय करतो तो सेल नावाचा ब्राह्मण आहे तो देतो. आणि मग भगवंताच्या दिशेने तो जातो आणि भगवंताच्या दिशेने गेल्यानंतर तो भगवंताला पाहतो. भगवंतांना पाहिल्यानंतर जसं मगाशी केली जटिलानं त्यांची विचारपूस केली तशीच तो त्यांची विचारपूस वगैरे करतो, कुठून आला, कसे आलेला आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींची एक औपचारिक त्यांची चर्चा होते. आणि मग तो तिथं भगवंताला ही झाल्यानंतर भेटतो आणि चर्चा झाल्यानंतर त्यांचा मग पुढे संवाद चालू होतो. आणि तो तिथे गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये एक गोष्ट फिक्स आहे, कारण त्याला काय आहे की 32 लक्षणी पुरुषाला पाहिल्यानंतर त्याचे तो भगवंताकडे जातो. मग भगवंताला तो न्याहाळायला सुरुवात करतो, भगवंताचं निरीक्षण करायला सुरुवात करतो की खरंच हा माणूस 32 लक्षणांनी युक्त आहे का, जे काय 32 लक्षणं आपण मागच्या सूत्रामध्ये पाहिलेले आहेत तर त्याप्रमाणे हा माणूस तसा आहे का, असं तो जाणण्याचा काय करतो प्रयत्न करतो. तर ती 32 लक्षणं आपण मागच्या सूत्रामध्ये पाहिलेली आहेत, तर ती काय आहेत मग 32 लक्षणं ते थोडंसं आपण जाणण्याचा प्रयत्न करू आणि मग पुढं आपण त्या सूत्राकडे करण्याचा करतो. काय 32 लक्षणं आहेत तर त्यात म्हटलेलं आहे की त्याचे जे पाय असतात ते सपाट असतात. म्हणजे आपण आपल्या पायाच्या मध्ये थोडंसं खोलगट असा कर्व आहे, पण जो 32 लक्षणाने युक्त व्यक्ती असतो तर तसं त्याचे पाय नसतात. तर त्याचे पाय कसे असतात, अगदी सपाट असतात, पायावर त्याच्या चक्र असतो, टाचा त्याच्या रुंद असतात, बोटे त्याची लांब लचक असतात, त्वचा त्याची अगदी मुलायम असते किंवा हाताच्या बोटामध्ये ते पर असते, पायाचे छोटे वर असतात किंवा त्याच्या जांघा अगदी हरणासारख्या असतात, त्याचे हात गुडघ्यापर्यंत असतात, त्याची इंद्रिय कोशयुक्त असतात, त्याची जी काया आहे ती अगदी सुवर्ण काया असते, त्वचा पातळ व त्याच्या त्वचेवरती धूळ बसत नाही अशा प्रकारची त्याची काया असते, एक रोम असतो, केस डावीकडून उजवीकडे असतात, बाह्य रुजू असते, 7 अंगाने विपुल असते, सिंह पुरावा असते, परिमंडलयुक्त काया असते, खांदे एकसारखे असतात आणि अगदी त्याची ज्या शिरा असतात त्या सुंदर असतात, सिंहासारखी हनवट असते, 2 चाळे असतात, 40 दात समान व दातामध्ये फट नसते त्याच्या. म्हणजे त्याचा आपल्याला किती 32 दात आहेत पण महापुरुष जो असतो त्याला 40 दात असते आणि आपल्यासारखी त्याच्या दातामध्ये फट नसते. तर अशा प्रकारचं ते त्यांनी केलेलं वर्णन आहे. त्याची लांब जीभ असते, त्यांची आपली जीभ कशी आहे थोडीशी आहे पण त्यांची जी जीभ असते ती मोठी असते किंवा त्यांचा जो स्वर असतो तो मधुर असतो, त्यांचे डोळे निळे असतात, डोळे टवटवीत असतात, डोळ्यांच्या भुव्या केस अगदी सुंदर दिसणारे असतात आणि गौतमांच्या डोक्यावर उंचवटा वगैरे असतो. जसं आपण गौतम बुद्धांची मूर्ती आपण पाहिलेली आहे तर त्या मूर्ती जी आहे ती मूर्ती
हे 32 लक्षणं डोळ्यासमोर ठेवून त्या कारागिराने बनवलेले आहे. आणि अशा प्रकारचे लक्षणं तो काय करतो, न्याहाळण्याचा प्रयत्न करतो. कोण? हा सेल नावाचा ब्राह्मण. आणि ही सगळी लक्षणं त्याला दिसतात, पण 2 लक्षणं अशी जी असतात ती त्याला दिसत नाही या सेल नावाच्या ब्राह्मणाला. आणि मग तो थोडासा त्याच्या मनामध्ये शंका उत्पन्न होती की हा खराच बुद्ध असेल का. आणि हे जी काय त्याच्या मनामधली जी चलबिचल आहे हे भगवंत जाणतात की ह्याला माझ्याविषयी काय काय झालेलं आहे, शंका उत्पन्न झालेली आहे. आणि मग भगवंत काय करतात, आपल्या रिद्धिबल प्रकट करतात आणि त्याला जे 2 लक्षणं त्याला दिसत नाही तर ती 2 लक्षणं काय करतात, त्याला आपल्या रिद्धिबल प्रकट करतात आणि त्याला ते दाखवतात. तर ती 2 लक्षणं काय आहेत, तर पुरुष गृहेंद्रिय हे त्यातलं लक्षण आहे. दुसरं जे लक्षण आहे ते अतिदीर्घ जीवा आहे. अतिदीर्घ जीवा ज्याला आपण म्हणतो ती दिसत नाही, म्हणजे जीभ जी आहे आपली ती दिसत नाही. आणि दुसरं जे आपण गुप्त इंद्रिय ज्याला म्हणतो तर ते आहे. आणि हे 2 इंद्रिय त्याला भगवंत त्याला दाखवतात. आणि मग हे दाखवल्यानंतर भगवंत त्याला कसे दाखवतात, तर ते बघा आपली ही जी जीभ आहे ती जीभ बाहेर काढतात आणि आपल्या ज्या काय भुवया आहेत त्या भुवयाला आपल्या जिभेच्या टोकेने त्याला स्पर्श करतात. आपले हे जे कान आहेत त्या कानांच्या जिभेनं आपल्या त्याला स्पर्श करतात. आपली ही जी हनवट आहे त्या हनवटीला आपल्या जिभेच्या टोकाने त्याला स्पर्श करतात. आणि मग हे सगळं झाल्यानंतर त्याला वाटतं की हा माणूस काय आहे, 32 लक्षणांनी युक्त आहे असं त्याला वाटतं. तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये काय होतं की एक शंका उत्पन्न होते, काय असं जरी असलं तरी हा बुद्ध असेल की नाही अशा प्रकारची त्याच्या मनामध्ये शंका उत्पन्न होते. आणि त्याला त्यांची जी काय व्यवस्थेमधले लोक आहेत तर त्या व्यवस्थेमधले लोक मग ते कसे करायचे, ओळखायचे, तर ते काय करायचं, अशा महापुरुषाला त्याचं जे काय वर्णन आहे ते वर्णन करायचे. आणि ते वर्णन करून त्यानं जर त्या वर्णनामध्ये काय गोष्टी आपल्या प्रकट केल्या, म्हणजे समजा आता मी 32 व्यक्ती आहे तर तुम्ही म्हणाला की तुमची जीभ लांब आहे, तर मग तो व्यक्ती काय करेल महापुरुष, तर त्याची जीभ बाहेर काढून टाकेल. अशा प्रकारची त्यांची ती धारणा होते. मग तो काय करतो, हा जो सेल नावाचा ब्राह्मण आहे तर तो भगवंताच्या विषयी काय गाथा त्यानं तिथं म्हटलेलं आहे. तर तो काय म्हणतो बघा, ह्या गाथा आपण थोडंसं बघूया. फार सुंदर गाथा आहे. जसं की आपली त्यांची जी भगवंताची जी पत्नी आहे यशोधरा, त्यांनी नरसिंहा गाथामध्ये भगवंताचं वर्णन केलेलं अगदी तसंच वर्णन हा जो व्यक्ती आहे सेल नावाचा ब्राह्मण तर त्याने तिथे केलेला. तर तो काय म्हणतोय बघा, जवळपास 15 गाथा आहेत. ह्या आपण गाथा बघत थोडंसं पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. तो म्हणतो की परिपूर्ण सुंदर कांती असलेले सुजात चारू दर्शन सुवर्णवर्ण आहात भगवान, सुशुल्क दात आणि वीर्यवान. जसं मगाशी मी म्हटलं की त्यांनी ते दाताविषयीचं वगैरे सांगितलं, तसंच तो म्हणते की तुमची काया काय आहे, सुंदर काया आहे, सुजात चारू दर्शन आहे तुमचं, आणि सुवर्ण आहात भगवान, म्हणजे तुमची काया अगदी सुवर्णासारखी आहे, सोन्यासारखी तुमची काया आहे अशा प्रकारचं म्हणतात. आणि तुम्ही अगदी वीर्यवान आहात अशा प्रकारे तो पहिल्या गाथेमध्ये म्हणतो. दुसरी गाथामध्ये काय म्हणतो की तू सुजात पुरुषाचे जे लक्षण असते ती सर्व महापुरुष लक्षणे तुमच्या शरीरात आहेत. म्हणजे जी काय त्यानं मगाशी 32 पुरुषांची जी लक्षणं आहेत ती लक्षणं न्यायालयात आहेत आणि त्याच्याविषयी म्हणतो की ज्या काय महापुरुष असतो ती सगळी लक्षणं मला तुमच्या शरीरामध्ये काय करतायत, दिसतायत असं तो म्हणतोय. आणि पुढं तो म्हणतोय की प्रसन्न नेत्र, समुख आणि सरळ स्वभावाचे प्रतापवान तुम्ही श्रमण संघाच्या मध्ये सूर्यासारखे विराजत आहात. म्हणजे तो काय म्हणतोय, तुमचा हा जो काय चेहरा आहे अगदी सरळ आहे, नेत्र तुमचे अगदी प्रसन्न नेत्र आहे आणि तुमचा स्वभाव अगदी चांगल्या प्रकारचा स्वभाव आहे, प्रतापवान आहे. आणि तुम्ही तुमच्या श्रमण संघ जो आहे म्हणजे भिक्षू संघ आहे त्या भिक्षू संघामध्ये कशासारखे आहेत, सूर्यासारखे आहात असं तो त्या तिथं वर हे करतोय. परत ते काय म्हणतोय की कल्याण दर्शन भो भिक्खू, सुवर्णासारख्या शरीराचे अशा उत्तम वर्णाचे तुम्हाला श्रमण भावात काय आहे. आता हा काय म्हणतोय की तुम्ही एवढं चांगल्या प्रकारचं सगळं जीवन जगत आहे आणि तुम्हाला काय श्रमण भावात राहिले, तुम्ही काय श्रमण भावात जीवन जगत आहे असं त्याला म्हणायचंय. आणि मग तो पुढे काय म्हणतोय, तुम्ही चारही दिशांचे सम्राट जम्बूद्वीपाचे स्वामी रथ ऋषभ चक्रवर्ती राजा होऊ शकला असता असं त्याला म्हणायचंय. म्हणजे तुमच्याकडे सगळ्या जो काय एखादा राजा असतो, महाराजा असतो, सम्राट असतो, त्या राजा महाराजाकडे ज्या प्रकारचे गुण असायला पाहिजे ते सगळे गुण तुमच्याकडे आहेत आणि तुम्ही कशाने असं श्रमण म्हणजे
श्रमण भावामध्ये राहतात. श्रमण भाव कशा प्रकारचा आहे की बाहेर जाऊन आपल्याला पिंडपात करायचा आहे, म्हणजे तिथं आपण स्वतःहून काय करायचं नाही तर मागूनच सगळ्या जीवन जगायचं आहे. अगदी आपण महालात राहत नाही तर अगदी कुठल्या तरी झोपडीत राहतो किंवा विहारात राहतो, अशा प्रकारचं तुम्ही राहता. तर तुम्हाला हे न राहण्यासाठी म्हणजे तुम्ही त्यात न राहता अगदी तुमच्याकडे राजामध्ये ज्या क्वालिटी आहेत त्या सगळ्या प्रकारच्या क्वालिटी आहेत, असं असताना तुम्ही का राहताय असं तो त्यांना तिथे विनंती करतो. आणि तुम्ही खरं तर राजा व्हायला पाहिजे अशी त्याची भावना आहे, असं तो तिथं त्याला प्रकट करताय. आणि मग हे सगळं करत असताना भगवंत त्याला काय म्हणतात, आता तिथे भगवंतांनी सांगितलेले सेल मी राजा आहे. भगवंत पण काय म्हणतात, मी राजा आहे, पण कशाचा राजा आहे, अनुपम धर्म राजा आहे. मी न माघार घेणारा आणि धर्मचक्राच्या बरोबर चाललेलो आहे असं भगवंत म्हणतात. मी सुद्धा राजा आहे, पण मी कशाचा राजा आहे, धर्माचा राजा आहे, धर्माचा राजा असं त्याला तिथे सांगतायत. आणि धर्मचक्र जे मी काय गतिमान केलेलं आहे त्या धर्मचक्राबरोबर चाललेलं आहे असं तो भगवंत त्याला म्हणत आहेत. आणि मग पुढे तो सेल परत एका गाठीत पुढे काय म्हणतोय की तुम्ही म्हणता की अनुपम धर्म राजा सम्यक समृद्ध आपल्याला म्हणविता, भो गौतम धर्माचे चक्र चालविता हा असं तुम्ही म्हणताय, म्हणजे तुम्ही धर्मचक्र चालवत आहे असं म्हणताय. मग तो पुढे प्रश्न करतो की कोणता आपल्या शास्त्राचा नागश्रव सेनापती आहे, म्हणजे हे जे काय तुम्ही धर्मचक्र चालवता त्या धर्माचा सेनापती कोण आहे असं ते म्हणतायत. आणि कोण ह्या चालवलेल्या धर्मचक्राला अनुवर्तित करत आहे, म्हणजे हे जे काय तुम्ही धर्मचक्र चालवलेलं आहे त्याला कोण अनुवर्तित करत आहे असं तो भगवंतांना प्रश्न करतो. आणि मग भगवंत त्याला म्हणतायत की मी जे काय धर्मचक्र, मी ह्या धर्माचा राजा आहे किंवा मी जे हे धर्मचक्र गतिमान केलेलं आहे त्याला अनुवर्तित कोण करत आहे, तर याला जे अनुवर्तित करत आहेत ते सारीपुत्त जे बनते सारीपुत्त आहेत ते त्याला अनुवर्तित करत आहेत. म्हणजे भगवंत या ठिकाणी ही गोष्ट सांगत आहेत की मीच ह्याचा हे नाही तर माझ्या पाठीमागं हे जे काही धर्मचक्र चालत आहे किंवा ह्याला जर अनुवर्तित करण्याची जी क्षमता कुणामध्ये आहे तर भंते सारीपुत्तामध्ये आहे. आणि माझ्या ह्याचा सेनापती कोण आहे तर या ठिकाणी सारीपुत्त आहेत असं त्याला सांगत आहेत. म्हणजे बघा की भगवंतांनी आपल्या धर्मामध्ये सारीपुत्तासारख्या भंतेंना आपल्या धर्माचा सेनापती असं घोषित इथं केलेले या गाथेत आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून भगवंत ही जी काय ह्या सारीपुत्ताविषयी सांगत आहे तर सारीपुत्तांविषयी आपण जाणलेलं आहे की सारीपुत्त कशा प्रकारचे जीवन जगत होते. तर अशा ह्या सारीपुत्ताला ह्या धर्माचा सेनापती आहे असं घोषित या ठिकाणी भगवंत करत आहेत आपल्याला पाहायला मिळते. मग भगवंत काय म्हणताय तिथं, जाणायचं आहे ते जाणलेलं आहे, अनुभवायचं ते अनुभवलेलं आहे, सोडायचं ते सोडलेलं आहे हे या ब्राह्मणाला ते सांगत आहेत. आणि म्हणून मी बुद्ध आहे, म्हणजे मी जे काय जाणायचं आहे ते काय केलेलं आहे जाणलेलं आहे, जे काय सोडायचं आहे ते सोडलेलं आहे आणि जे काय अनुभवायचं आहे ते अनुभवलेलं आहे. मग इथं काय भगवंताने सोडलेलं आहे किंवा काय जाणलेलं आहे हे आपल्याला माहित असणं फार गरजेचं आहे. काय भगवंताने जाणलेलं आहे तर जे 4 आर्य सत्य आहेत त्या 4 आर्य सत्यानं भगवंताने जाणलेलं आहे. 4 आर्य सत्य काय आहे, पहिलं आर्य सत्य आहे दुःख आर्य सत्य, हे दुःख आर्य सत्याला भगवंताने अगदी परिपूर्ण जाणलेलं आहे. दुसरं आर्य सत्य काय, दुःख समुदय आर्य सत्य आहे, म्हणजे दुःखाला जे काय कारण आहे, दुःखाचं कारण काय आहे त्या दुःखाच्या कारणाला भगवंताने परिपूर्ण जाणलेलं आहे. तिसरं आर्य सत्य काय, दुःख निरोध आर्य सत्य आहे. तर दुःख निरोध आर्य सत्य जे भगवंताने त्याला सुद्धा परिपूर्ण भगवंताने जाणलेलं आहे. आणि चौथं जे आर्य सत्य आहे ते काय, ज्याला आपण म्हणूया की समुपवाद ज्याला म्हणतो की चौथं आर्य सत्य, तर त्या चौथ्या आर्य सत्याला सुद्धा त्यांनी जाणलेलं, म्हणजे जो मार्ग आहे त्या मार्गाला सुद्धा भगवंतांनी जाणलेला आहे. अशा प्रकारे भगवंत म्हणतात हे मी जाणलेलं आहे, ह्या गोष्टींना जाणलेलं आहे, जाणून हे केलं आणि मग सोडायचं आहे ते सोडलेलं आहे असं म्हणतात भगवंत. म्हणजे काय सोडलेलं आहे तर जो लोभ आहे, मोह आहे, द्वेष आहे, अहंकार आहे, हे जे काही विकार आहेत ह्या सगळ्या गोष्टींना मी सोडलेलं आहे आणि मी ग्रहत्याग केलेला आहे, म्हणजे ग्रहत्यागाला सोडलेलं आहे. ज्या प्रकारे तू असं म्हणतोस की राजा व्हायची जी क्वालिटीज आहे तिथं तू राहायला पाहिजे असं तू म्हणतोस, तर त्या सगळ्या गोष्टींना काय केलेलं आहे मी सोडून आता फार पुढं आलेलं आहे. आणि अनुभवायचं ते अनुभवलेलं आहे, म्हणजे काय अनुभवलेलं आहे, जो प्रतीक समुत्पाद आहे तो कशा प्रकारे काम आपल्यामध्ये करतो त्या गोष्टीचा मी अनुभव केलेला आहे अशा प्रकारे भगवंत म्हणतायत आणि हे सांगत आहेत. आणि मग हे सगळं सांगितल्यानंतर हा जो काय सेल नावाचा ब्राह्मण आहे त्याची खात्री, आता त्याला खात्री पटलेली आहे की हा बुद्ध आहे बाबा, हे जे काय भगवंत आहे त्या भगवंताने जो काय मार्ग आहे ह्या मार्गाला अगदी योग्य प्रकारे जाणलेला आहे.
चांगल्या प्रकारे दुःखाला जाणलेला आहे, दुःख नष्ट करण्याचा मार्ग यांनी जाणलेला आहे, त्याची कारणं चांगल्या प्रकारे जाणलेली आहेत आणि जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे, जो दुःखमुक्तीचा मार्ग आहे, त्याला यांनी योग्य प्रकारे जाणलेला आहे. आणि मग याला सुद्धा वाटतं की मी जे काय आजपर्यंत जीवन जगत आहे, मी ह्या माझ्या 300 लोकांना वेदांचं मंत्र शिकवत आहे, पण हे सगळं शिकवत असताना मी कुठंतरी अपरिपूर्ण आहे किंवा मी अजून मुक्त झालेलो नाही आणि मला जर मुक्त व्हायचं असेल तर यांच्या सोबत यांच्या मार्गावरती चालायला पाहिजे, अशा प्रकारची त्याला काय होते की भावना उत्पन्न होते. आणि मग तो भगवंतांना काय करतो, विनंती करतो, याचना करतो की तुम्ही मला काय केलं पाहिजे, प्रवर्जित केलं पाहिजे असं तो म्हणतो भगवंतांना. कारण मला माझी आता खात्री पटलेली आहे की तुमच्या ह्या धर्मानं किंवा तुमच्या मार्गानेच मी मुक्त होऊ शकतो किंवा मी परिपूर्ण होऊ शकतो, अशा प्रकारची भावना उत्पन्न झाल्यानंतर तो 3 वेळा भगवंतांना याचना करतो की तुम्ही मला काय केलं पाहिजे, प्रवर्जित केलं पाहिजे. भगवंत सुद्धा 3 वेळा त्यांनी याचना केल्यानंतर त्याला प्रवर्जित करतात. आणि हे झाल्यानंतर प्रवर्जित झाल्यानंतर तो जो सेल नावाचा ब्राह्मण आहे तो त्याच्या 300 मानवकांना म्हणतो की ज्याला मी पाहिजे आहे त्याने माझ्यासोबत यावं आणि ज्याला मी नको आहे त्याने तुम्ही पाठीमागे गेला तरी काय करेल, चालेल, अशा प्रकारे तो त्या मानवकांना किंवा त्या 300 विद्यार्थ्यांना सांगतो. आणि मग हे जे 300 विद्यार्थी आहेत ते 300 विद्यार्थी म्हणतात की तुम्हीच आमचे एवढे म्हणजे मोठे गुरु आहेत आणि तुम्ही जर आज भगवंताच्या धम्माला म्हणजे अनुसरणार असाल, एका प्रज्ञावान व्यक्तीच्या धम्माला तुम्ही अनुसरणार असाल तर आम्हाला पण आमच्या मनामध्ये पण उत्पन्न झालेले हीच गोष्ट उत्पन्न झालेली की आम्ही आता पाठीमागे वळणार नाही, तर आम्ही सुद्धा काय होणार आहे, भगवंतांना विनंती करणार आहे की आम्हाला सुद्धा तुम्ही काय करावं, प्रवर्जित करावं. आणि मग आपण पाहतो की हे जे 300 जे मानवक आहेत, जे हे सेलचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी सुद्धा भगवंतांना काय करतायत, याचना करतायत आणि आम्हाला तुम्ही काय करा म्हणतायत, प्रवर्जित करा म्हणतायत. आणि मग फार महत्वाची गोष्ट आहे की आपला गुरु ज्या दिशेने जात आहे त्याच दिशेने हे विद्यार्थी येत आहेत आणि ह्यांची ही खात्री पण पटलेली आहे की आपला गुरु आपल्याला चुकीच्या मार्गावरती घेऊन जाणार नाही, तर तो योग्य मार्गावरतीच घेऊन जाणार आहे, अशा प्रकारची खात्री ज्यावेळेस पटते त्याच वेळी हे विद्यार्थी सुद्धा त्या गुरुच्या पावलावरती पाऊल टाकत असतात. आणि म्हणून ज्यावेळेस आपण आपल्या गुरूंवरती आपली श्रद्धा उत्पन्न होते किंवा आपल्या गुरुविषयी ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट माहिती होते की आपला हा जो गुरु आहे तो चांगल्याच दिशेकडे घेऊन जाणार आहे, चांगल्याच मार्गाकडे घेऊन जाणार आहे, त्यावेळेस आपण सुद्धा खरं तर असंच करायला पाहिजे. पण आपण पाहतो की आपण आपल्या गुरूंवरती अनेक प्रकारच्या शंका घेतो की माझा गुरु खरंच योग्य दिशेने घेऊन जाईल की नाही, किंवा जे मला मार्गदर्शन करत आहे ते चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन करतात की नाही, अशा प्रकारच्या अनेक शंका आपल्या मनामध्ये उत्पन्न होत असतात. हे असं का होत असतं, तर आपण आपल्या गुरुविषयी योग्य प्रकारे त्या गुरुला जाणलेलं असतं, त्या गुरुनं जो दिलेला मार्ग आहे त्या मार्गाला आपण योग्य प्रकारे जाणलेलं असतं, त्यामुळे अशा प्रकारच्या आपल्या मनामध्ये शंका उत्पन्न होतात. किंवा आजचे जे आपले गुरु आहेत ते त्या प्रकारचे आचरण करतायत की नाही, ही सुद्धा एक प्रकारची म्हणजे मनामध्ये आपल्याला शंका उत्पन्न झाली, त्यामुळे असं करत असतो. पण जर आपली खात्री पटलेली असेल की आपला गुरु योग्य मार्गावरती घेऊन जाणार आहे, परिपूर्ण आहे, तर निश्चितपणे आपण आपला गुरु सांगत असेल तर तसं आपण गेलं पाहिजे. जसं की आपल्याला बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 धर्मांतर केलं आणि सांगितले की तुम्हाला आता कुठे यायचं आहे, मी जो तुम्हाला धर्म दिलेला आहे त्या धर्मावरती यायचं आहे. पण आज आपण बघतो की लोक त्या दिशेने वळत नाहीत. ही खरं तर शोकांतिक आहे. म्हणजे इतका महान बाबासाहेब आहे ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला, बौद्ध धर्माचा अभ्यास केला आणि आपल्याला तो दिलेला आहे. असाच दिलेला नाही तर जवळपास 20 ते 25 वर्ष धर्माचा अभ्यास केला आणि त्यांची खात्री पटली की यानंच माझा उद्धार होऊ शकतो किंवा माझ्या समाजाचा उद्धार होऊ शकतो आणि मग भगवंताने आपल्याला दिलेला आहे. पण आज आपण पाहतोय की अनेक लोक या मार्गाकडे यायला तयार नाहीत किंवा त्यांच्या मनामध्ये बाबासाहेबांच्या प्रति सुद्धा तितकी मनावर तितकी श्रद्धा उत्पन्न झालेली नाही. फक्त ती श्रद्धा उत्पन्न कधी होते, तर 14 एप्रिलला आणि 6 डिसेंबरला या 2 दिवशीच या लोकांच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होते. तर आपण खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना योग्य प्रकारे जाणलं पाहिजे. बाबासाहेबांनी या मार्गावरती आपल्याला जर आणून सोडला असेल तर त्या मार्गावरती चालण्याची जबाबदारी ही आता आपली आहे. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर आपण कुठल्याही प्रकारची मनात शंका न घेता आपण या मार्गावरती आपण चाललं पाहिजे असं आपण खरं तरी हे करायला पाहिजे. तेच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अभिप्रेत आहे. तीच खऱ्या अर्थाने 6 डिसेंबरचं जे
महापरिनिर्वाणाला श्रद्धांजली आपण म्हणतो तर ती असू शकते. तर ठीक आहे, थोडंसं आपण इकडे गेलेलं. मग हे सगळं झाल्यानंतर हा जो सेल नावाचा ब्राह्मण आहे तो प्रव्रजित झालेले आहे, त्याचे 300 विद्यार्थी प्रव्रजित झालेले आहे. मग हा जो केनी जटिल आहे तो जेवणाची सगळे त्याने काय केलेलं आहे, तिकडं त्याच्याकडे आश्रमात तयारी केलेली आहे. मग तो भगवंतांना संदेश देतो की माझ्याकडे जेवणाची सगळी काय झालेली आहे, तयारी झालेली आहे, आणि तुम्ही आता काय करा, तुमच्या वेळेनुसार तुम्ही माझ्या घरी माझ्या आश्रमामध्ये जेवण्यासाठी. आणि मग हे जे काय सगळी तयारी अगदी श्रद्धेनं ह्या केनी जटिलाचे सगळे बांधव आहेत ते करत आहेत. आणि मग भगवंत त्या आश्रमात जातात आणि मग तो जो केनी जटिल आहे तो भगवंतांना आणि भगवंताच्या 1250 भिक्खूंना भोजन दान करतो अगदी श्रद्धेनं, अगदी उत्साहानं. ते सगळे म्हणजे तो एक प्रकारचा फार मोठा उत्सव आहे असेल त्यावेळेचा. आणि तो उत्सव कसा असेल याचं आपण ज्यावेळेस वर्णन करू तर फार म्हणजे ते रोमांच आपल्या शरीरावरती उत्पन्न होतील अशा प्रकारचा तो उत्सव आहे. त्या उत्सवामध्ये तो भगवंतांना अगदी आनंदानं, प्रसन्न आणि अगदी श्रद्धेनं भगवंतांना जेवण देत आहे, त्या भिक्षू संघाला जेवण वाढत आहे. आणि सगळं झाल्यानंतर भगवंत जेवण करतात. आणि हे जेवण झाल्यानंतर तो जो केनी जटिल आहे तो एक छोटंसं आसन मांडतो, एक छोटं आसन मांडून भगवंताच्या बाजूला तो बसतो. आणि मग भगवंताच्या बाजूला बसल्यानंतर भगवंतांनी काय केलेलं आहे, आता हे जे काय भोजन दिलेलं आहे त्या भोजनाचं अनुमोदन केलेलं आहे. आणि हे अनुमोदन करत असताना भगवंतांनी काही गाथा या ठिकाणी म्हटलेल्या आहेत. तर त्या गाथा फार महत्वाच्या आहेत. तर त्या गाथा आपण काय केलं, थोडंसं ते गाथा आपण हे करण्याचा प्रयत्न करूया. भगवंत काय म्हणतायत, तर ती त्याचं अनुमोदन करताना भगवंत म्हणतायत की यज्ञात मुख्य अग्निहोत्र आहे, छंदात मुख्य सावित्री आहे, मनुष्यात मुख्य राजा आहे, आणि ज्या नद्या आहेत नद्यात मुख्य सागर आहे, नक्षत्रात मुख्य चंद्रमा आहे, आणि तापवण्यात मुख्य आदित्य आहे, आणि इच्छितामध्ये मुख्य पुण्य आहे. म्हणजे आपण एखादी इच्छा केली तर इच्छा कशाची करायला पाहिजे, तर पुण्याची करायला पाहिजे. पुण्य असं मुख्य आहे असं म्हणतात. आणि पूजा करण्यात मुख्य संघ आहे असं तो भगवंत म्हणताय. म्हणजे इथं काय यज्ञ जर केला तर त्या यज्ञात मुख्य काय, तर अग्निहोत्र हा जो यज्ञ असतो तर तो मुख्य असं भगवंत या ठिकाणी म्हणतात. आणि छंदात मुख्य सावित्री आहे. जर छंद असेल, छंद आपण म्हणतो छंदात मुख्य कोण असेल तर ती सावित्री आहे असं म्हणतात. आणि मनुष्यात मुख्य कोण असेल तर राजा. जर मनुष्य जीवन जगत असताना मनुष्यामधला जो प्रमुख असतो ते कोण आहे, तर राजा आहे. आणि ज्या नद्या आहेत त्या नद्यात मुख्य कोण आहे, तर सागर आहे. ज्या नद्या आपण बघतो की अनेक प्रकारच्या आपल्याकडे जशा वारणा आहे, मोरणा आहे, तोरणा अशा नद्या आहेत. पण अशा नद्यांमध्ये मुख्य काय आहे, तर महासागर आहे, म्हणजे सागर आहे असं त्यांना इथे करायचं. आणि नक्षत्र जे काय चांगलं नक्षत्र असतं त्या नक्षत्रात मुख्य काय, तर चंद्रमा आहे. जे नक्षत्र आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचे नक्षत्र आहेत, तर त्या नक्षत्रामध्ये चंद्र जो आहे तो चंद्रही त्याचा मुख्य आहे. आणि तापविण्यात मुख्य आदित्य आहे. म्हणजे जे काय तापवणाऱ्या गोष्टी ज्याला आपण म्हणतो की आदित्य म्हणजे काय, तर सूर्य आहे असं या ठिकाणी त्यांना म्हणायचं. इच्छितामध्ये पुण्य आहे, आणि पूजा करण्यात मुख्य कोण आहे, संघ आहे. म्हणजे भिक्षू संघ आहे तो काय आहे, आपण म्हणूया त्याला पूजा करण्यात संघ मुख्य आहे असं भगवंत त्याला म्हणतायत. आणि अशा प्रकारे भगवान त्याला म्हणतात की भगवान केनीय जटिलाच्या बाबतीत ही त्याला गाथा म्हटलेली आहे. आणि त्याला म्हणतात की तुझ्यामध्ये एक चांगल्या प्रकारची श्रद्धा आहे आणि श्रद्धेमध्ये तू निपुण असणारा व्यक्तिमत्व आहे अशा प्रकारची त्याची हे केलं. आणि हे सगळं झाल्यानंतर आसनावरती उठतायत आणि उठून निघून जात आहेत. आणि मग हे सगळं झाल्यानंतर आपण बघूया की हा भगवंत तिथून निघून जात आहेत. पण हा जो सेल नावाचा ब्राह्मण जो आहे तो काय झालेला आहे की काही दिवसापूर्वी प्रव्रजित झालेला होता भगवंतांकडे आल्यानंतर भगवंताचा उपदेश ऐकून. आणि तो प्रव्रजित झाल्यानंतर एखादा व्यक्ती प्रव्रजित कशासाठी झालेला असतो तर त्या गोष्टीचं इथं थोडंसं हे दिलेलं आहे. तर एखादा व्यक्ती प्रमादरहित उद्योगयुक्त आत्मनिग्रही होऊन विरत असता लवकरच ज्याच्यासाठी तो प्रव्रजित झालेला आहे ती गोष्ट त्याला काय झालेली आहे, प्राप्त झालेली आहे. कुणाला, हा जो सेल नावाचा ब्राह्मण आहे, हा सेल नावाचा ब्राह्मण ज्यावेळेस प्रवृत्त झाला, ज्या गोष्टीसाठी प्रवृत्त झाला त्याला जसं मी मग असं म्हटलं की तो त्याला अपरिपूर्ण वाटत होता,
त्याला अजून काहीतरी प्राप्त करायचं असं वाटत होतं आणि म्हणून तो भगवंताच्या धामामध्ये काय झाला, प्रवर्जित झाला. आणि ज्या गोष्टीसाठी प्रवर्जित झाला तो स्वतः ती गोष्ट प्राप्त केलेली आहे. म्हणजे तो सुद्धा पुढे जाऊन तो काय झालेला, अरहंत झालेला आहे किंवा बुद्ध झालेला आहे. ज्या गोष्टी भगवंतांनी जसं मगाशी सांगितले की ज्या गोष्टी सोडायला पाहिजेत त्या सोडलेल्या आहेत, ज्या गोष्टींचा अनुभव करायला पाहिजे त्या गोष्टींचा अनुभव केलेला आहे, ज्या गोष्टींना जाणायला पाहिजे त्या गोष्टी जाणलेल्या, अशा प्रकारचे हे सगळ्या गोष्टी तो सेन नावाचा जो ब्राह्मण आहे त्याने काय केलेलं आहे, जाणलेला आहे. आणि तो स्वतः अरहंत बनलेला आहे. आणि मग तो अरहंत बनल्यानंतर तो काय करतो की भगवंताच्या दिशेला, म्हणजे जिथं भगवंत ज्या दिशेला असतील त्या भगवंताच्या दिशेला तो उठून उभा राहतो आणि भगवंतांना म्हणतो की मी ज्या गोष्टीसाठी प्रवृत्त झालेली ती गोष्ट मला प्राप्त झालेली आहे. मला ज्या 3 विद्या आपण ज्याला म्हणतो त्या 3 विद्या प्राप्त झालेल्या आहेत. पहिली विद्या आहे की ज्याला उभे निवास म्हणतो आपण, तर त्याची सुद्धा त्याला जाणीव झालेली आपल्याला पाहतोय आपण. आणि ज्याला प्रत्येक ते समुत्पाद ज्याला समजलेला आहे ती सुद्धा त्याला गोष्ट समजलेली आपल्याला पाहिजे. तो अरहंत झालेला आहे. थोडक्यात काय सांगायचं आहे तर तो अरहंत झालेला आहे. तर तो अरहंत झाल्यानंतर आता आपल्या गुरुचं काय केलं पाहिजे, आपण अनुमोदन केलं पाहिजे किंवा ज्याला आपण म्हणतो की आभार मानले पाहिजे. तर आभार मानण्यासाठी तो ज्या दिशेला भगवंत आहेत त्या दिशेला तो उभा राहतो. आणि त्यानंतर त्याने एक गाथा या ठिकाणी म्हटलं, तर ती गाथा आता आपण या ठिकाणी थोडंसं पाहण्याचा प्रयत्न करतो. तो त्या गाथेत काय म्हणतोय बघा, भो चक्षुमान, जे मी 8 दिवसापूर्वी तुम्हाला शरण आलो होतो. म्हणजे भगवान मी 8 दिवसापूर्वी तुम्हाला काय आलो होतो, शरण आलो होतो. हो भगवान, तुमच्या शासनात रात्रीत मी दांत झालेलो. म्हणजे रात्रीतच मी काय झालेलं, दांत झालेलं. तुम्ही ज्या काय मला उपदेश केला तो उपदेश दिल्यानंतर रात्रीत माझे जे धर्मचक्र ते काय झालेले आहेत, उत्पन्न झालेले आहेत. जसं की आपण पाहतो की धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये भगवंतांनी त्या पंचवटीय श्रमणांना धर्म उपदेश दिला. आणि धर्म उपदेश ऐकत कौंडिन्य नावाचा जो श्रमण आहे त्याला स्वतःपन्न झाला. म्हणजे त्याच्यामध्ये काय झालं, चांगल्या प्रकारचे चक्षु उत्पन्न झाले आणि तो स्वतःपन्न होऊन पुढे जाऊन तो अरहंत झाला. तसंच जणू काय 8 दिवसातच हा व्यक्ती स्वतःपन्न झाला, स्वतःपन्न होऊन पुढे अरहंत झाला. अशा प्रकारे तो ह्या गाथेमध्ये तो सांगत आहे. पुढे जाऊन काय म्हणतोय की तुम्ही बुद्ध, तुम्ही शास्ता, तुम्ही मारविजयी मुनी आहात. म्हणजे तुम्ही शास्ता आहात, तुम्ही बुद्ध आहात आणि मारावरती विजय मिळवलेले तुम्ही माझे शास्ता आहात. तुम्ही विकारी अनुशयांना छिन्न करून स्वयं उत्तीर्ण होऊन या प्रजेला तारत आहात. म्हणजे फार महत्वाची ही गाथा आहे. ह्या गाथेतून तो सांगत आहे. काय म्हणतोय की तुम्ही विकारी अनुशयांना छिन्न करून, म्हणजे जे काही विकार आहेत त्या सगळ्या विकारांचा तुम्ही काय केलेला आहे, काढून टाकलेला आहे आणि स्वयं उत्तीर्ण आहेत. म्हणजे तुम्ही स्वतः त्यात उत्तीर्ण झालेले आहात आणि मग तुम्ही काय करतात, ह्या प्रजेला तारतात. म्हणजे तुम्ही आलाय आणि कोणी व्यक्ती एखादा आलाय आणि डायरेक्ट उपदेश दिलाय असं नाही, तर तुम्ही स्वतः तुमचे जे काही विकार आहेत त्या विकारांना काढून टाकलेलं आहे आणि तुम्ही स्वतः त्यामध्ये उत्तीर्ण झालेला आहे. पास झाला, आपल्या भाषेत पास झालेला. म्हणजे मी एखादी परीक्षा दिली तर त्या परीक्षेत तुम्ही पास झालेला अशा प्रकारचे म्हणतात. आणि मग तुम्ही काय करतात, ह्या प्रजेला तारतात. म्हणजे तुम्ही ही जी काही प्रजा आहे ह्या प्रजेला सुद्धा ह्या दुःखातून मुक्त करण्यासाठी तारतात. तुमच्या उद्देशाच्या अनुषंगाने लोक काय होत आहेत, त्यातून मुक्त होत आहेत असं तो म्हणतो. पुढे जाऊन तो म्हणतो की तुमची उपाधी हटलेली आहे, तुमचे आश्रव तुमचे नष्ट झालेले आहेत. म्हणजे ज्याला एखादी उपाधी आपण म्हणतो की त्या उपाधी तुमची काय हटलेलं आहे. म्हणजे जरी ते बुद्ध आपण म्हणतो की ते बुद्ध आहेत, पण त्या बुद्ध या नावाच्या उपाधीला सुद्धा तुम्ही काय केलेलं आहे, सोडलेलं आहे. तुमच्यामध्ये जे काय आश्रव आहेत हे सगळे नष्ट झालेले आहेत. आश्रव म्हणजे काय आहेत ते आपण बघितले अनेक वेळा, कामाश्रव, भवाश्रव, जे दुःखाश्रव आहेत हे सगळे आश्रव तुमचे काय झालेले आहेत, नष्ट झालेले आहेत असं तो म्हणतोय. आणि पुढे जाऊन म्हणतोय की सिंहासमान भवसागराच्या भिंती रहित तुम्ही उपादान रहित आहात. म्हणजे जसं मगाशी म्हटलं की सिंह जंगलात एकटा राहतो, अगदी निर्भय राहतो, तसे तुम्ही सिंहासमान आहात आणि सगळ्या तुमच्या ज्या काय भिंती आहेत ह्या सगळ्या तुम्ही तोडून टाकलेल्या आहेत आणि तुम्ही अगदी उपादान रहित, म्हणजे कुठल्याही गोष्टीला तुम्ही चिकटून राहिलेला आहेत अशा प्रकारचे तुम्ही बुद्ध आहात असं तो भगवंताच्या बाबतीत तो म्हणतो. आणि तो म्हणतो की हे 300 भिक्खू हात जोडून तुम्हाला काय करायचं, उभे आहेत, तुमच्या दिशेने तुमच्या
दिशेने हे 300 भिक्खू जे त्यांच्यासोबत होते, त्या सेल नावाच्या सेलच्या ज्या सेल सोबत असणारे त्याचे काय म्हणू आपण त्याला मानवक आहेत, तर ते सुद्धा तुमच्यासोबत इथं तुमच्या दिशेने उभे आहेत. आणि मग तो काय म्हणतोय की हे वीर तुमचे चरण पुढे करा, हे नाग पापरहित शास्त्रास मी वंदन करणार आहे. तुमचे जे काही चरण आहेत ते तुम्ही मला पुढे करा, आम्हाला पुढे करा, कारण तुम्ही तुम्हाला आम्हाला काय करायचं वंदन करायचं, अशा प्रकारचं तो भावना व्यक्त करतो. आणि मग हे जे काय सुक्त आहे या ठिकाणी काय होतं संपतं. तर ह्या सुक्तामधून आपल्याला काय गोष्ट शिकायची आहे, तर एखादा महापुरुष असतो, त्या महापुरुषाची जी काही 32 लक्षणं आहेत ती दिसणारी लक्षणं आहेत, त्यापेक्षा भगवंताकडे असणारी जी काही लक्षणं आहेत ती फार महत्वाची लक्षणं आहेत. म्हणजे भगवंताकडे जे काय भगवंतानं प्राप्त केलेलं आहे, जे भगवंत आपण बघूया की भगवंताचे जे बुद्ध गुण आहेत ते बुद्ध गुण फार महत्वाचे आहेत. आणि बुद्ध गुण आपण जे त्रिरत्नवंदनेमध्ये आपण पाहिलेलं आहे, तर त्रिरत्नवंदनेमध्ये जे काही गुण आहेत ते गुण असणं फार महत्वाचे आहे. भगवंत आपण पाहते की 4 ब्रह्मविहारासहित विहार करणार आहे. 4 ब्रह्मविहार आपण पाहिलेले आहेत. पहिलं ब्रह्मविहार काय आहे, मैत्री ब्रह्मविहार आहे, तर ते मैत्रीयुक्त चित्तानं वावरणारे भगवान आहे. दुसरं जे करुणा ब्रह्मविहार आहे, तर करुणायुक्त चित्तानं भगवंत वावरणार आहे. तिसरं मुदिता आहे, त्या मुदितायुक्त ब्रह्मविहारानं वावरणार आहेत. आणि शेवटी उपेक्षा, तर उपेक्षायुक्त जीवन जगणारे असे हे भगवंत आहेत. म्हणजे हे फार महत्वाचं आहे की तुमची लक्षणं काय हे फार महत्वाचं नाही. तुमच्यामध्ये 32 लक्षणं दिसणार आहेत, पण 32 लक्षणं दिसणारा व्यक्ती जर व्याभिचारी असेल किंवा असा असेल तर ते फार मॅटर करत नाही. तुमच्यामध्ये असणारे जे बुद्ध गुण आहेत ते तुमच्यासाठी फार महत्वाचे आहेत, ते मॅटर करतात. आणि भगवंतांना सुद्धा इकडे ह्याला हे सूचित करायचं आहे, हे जे काय 32 लक्षणं फार मॅटर करत नाहीत, हे दिसणं आणि ह्या काय गोष्टी मॅटर करत नाही. तर तुम्ही ज्या प्रकारचे व्यवहार करता, तुमच्यामध्ये असणारे जे काही गुण आहेत ते फार महत्वाचे आहेत. तुम्ही ते गुण घेऊन लोकांना त्या दुःखातून मुक्त करण्यासाठी पुढे येता का, हे फार महत्वाचं आहे. तुम्ही मैत्रीयुक्त चित्ताने लोकांशी व्यवहार करता का, हे फार महत्वाचं आहे. तुम्ही लोकांच्या आनंदात सामील होता का, हे फार महत्वाचं आहे. नाहीतर एखादा आपल्या मित्राला आनंद झाला आणि तुमच्या मनामध्ये मात्र आनंदाची भावना नाही, फक्त तुम्ही दाखवायला आनंद करताय, तर तशा प्रकारची भावना नाही, तर हे फार महत्वाचं. आणि उपेक्षावान होऊन तुम्ही जीवन जगत आहे का, म्हणजे अगदी लोक आपण पाहतो की लोक स्थिर राहत नाहीत, अचल होऊन जीवन जगत आहेत. एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय ते घडले, एखाद्या व्यक्तीला चांगला आनंद झाला किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये दुःख आलं, तर तिथं काय होतात ते तसंच त्यांच्या प्रकारे जीवन राहायला लागतात. म्हणजे एखादा दुःखी आला तर स्वतः दुःखी होतो, एखादा आनंदी झाला तर स्वतः आनंदी होतो. पण इथं असं नाही, तर उपेक्षावान, जरी एखादा दुःखी पुरुष आला तरी त्याच्याकडे ते स्थिर भावनेने बघतायत. एखादा आनंदी व्यक्ती आला तर त्याच्याकडे सुद्धा बघत असताना आनंदी या प्रकारे बघतात. म्हणजे अशा प्रकारच्या उपेक्षावान होऊन जीवन जगत असल्याचं आपण पाहतो. भगवंतांना हेच सूचित करायचं आहे की तुम्ही माझ्या धर्मामध्ये ज्यावेळेस प्रवर्जित व्हाल तर तुम्ही याच गोष्टींना, या गुणांना तुम्ही काय केलं पाहिजे, आत्मसात केले पाहिजे. अशा प्रकारचा संदेश या सूक्तामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की त्यावेळेचे लोक, जसे मगाशी मी म्हटले की एकमेकांच्या धर्मामध्ये जाऊन त्या धर्माचं विवेचन करण्याचा, एकमेकांचा धर्म जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. आणि जाणून घेऊन जर ती गोष्ट पटली तर ते अनुसरणासाठी सुद्धा मदत करत होते. अशी व्यवस्था त्या काळी होती. पण आजच्या काळात अशी व्यवस्था नाही आहे. आजच्या काळात आपण बघतोय की आपण आपल्या धर्माचा, माझा धर्म कसा श्रेष्ठ, अशा प्रकारे लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मग लोक आपल्या धर्मांकडे वळत नाही, कारण ते म्हणतात हे आपलं सगळं श्रेष्ठ आहे असंच या सांगण्याचा प्रयत्न करतात. पण भगवंतांनी ते तसं केलेलं पाहायला मिळत नाही. भगवंतांनी जे काय चांगल्या गोष्टी आहेत, ज्या खऱ्या मुक्तीच्या गोष्टी आहेत, त्याचं भगवंतांनी सांगितलेलं आहे, ते फार महत्वाचं आहे. तेच गोष्ट आपण सुद्धा करायला पाहिजे. धर्म आपला कधी म्हणजे वाढू शकतो तर आपण आपल्या धर्माला दुःखमुक्तीकडे घेऊन गेलो, दुःखमुक्तीचा मार्ग जर लोकांच्या मध्ये उतरवला तर लोकही दुःखमुक्त होतील. आणि मग ज्यावेळेस लोक दुःखमुक्ती होतील तर निश्चितच त्यांच्या जीवनामध्ये श्रद्धा उत्पन्न होईल त्या आदर्शांच्या प्रती, आणि त्या दृष्टीत लोक व्यवहार करतील. तर अशा प्रकारचे हे सूक्त आहे. तर तुम्ही अगदी शांत चित्ताने हे सूक्त ऐकून घेतलं तर तुमच्या या शांत राहण्याच्या चांगल्या गुणाचे मी अनुमोदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.